speaks about the plan of God. एक देवाच्या योजनेविषयी बोलतं, The other speaks about the plan of the devil. दुसरं सैतानाच्या योजनेविषयी बोलतं. एक झाड देवाची योजना, दुसरं झाड सैतानाची योजना. Whichever tree you contact, ज्या कुठल्या झाडाशी तुम्ही संपर्क साधाल, you build relationship with them. त्या झाडाशी आणि त्याशी तुमचा संपर्क म्हणजे नातं लागेल. If you connect to the tree of life, तुम्ही जर जीवनी झाडाशी संपर्क साधला, you build relationship with God, ऑफकोर्स तुमचं नातं देवाशी लागेल and all the blessings of God are released in your आणि life. सगळे देवाचे आशीर्वाद मग तुमच्या जीवनावर मोकळे होतील किंवा होतात. If you connect to the tree of good and evil, तुम्ही जर बरे आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाशी संपर्क साधला, whatever Satan can give, he will give to you. तर सैतानाला तुला जे काही देता येणार आहे ते सैतान तुला देणार. And you can imagine what he will give you. आणि मग कल्पना करा, सैतान तुम्हाला काय देणार? He will only give you death. सैतान तुम्हाला फक्त मरण देणार. So these are the central issues तर या मध्यस्थानीच्या गोष्टी आहेत upon which our future is based. ज्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. And so by standing in front of the tree of life तर जीवनी झाडाच्या समोर उभं राहून and the tree of good and evil, आणि बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाच्या समोर उभं राहून Adam was actually standing in front of God and Satan. आदाम जणू काही देवाच्या समोर आणि सैतानाच्या समोर उभा होता. They were the representatives of God and Satan. ती झाडं देव आणि सैतान यांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी होती ती झाडं. So the Garden of Eden तर एदेनेचा बाग, had three main features. त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी दिसतात. One is the tree of life, एक आहे जीवनी झाड, which signifies God. जे आहे देवाचं दर्शक. The other tree दुसरं झाड is the knowledge of good and evil, बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड, which signifies Satan. जे सैतानाचं दर्शक. And Adam, आणि आदाम who represents mankind. जो मानव जातीचं दर्शक, आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारा आदाम. And so since mankind has been given free choice, तर आता मानव जातीला मुक्त इच्छा दिलेली असल्यामुळे they have to make a choice. प्रत्येक माणसाने आपापलं ठरवावं लागेल. प्रभू चाहिए या डेवल, Amen. है ना? If man heeds to God's voice, जर माणसाने देवाची वाणी ऐकली he will be blessed. तर त्या माणसाला आशीर्वाद मिळतील. But the saddest story, पण दुःखाची कहाणी ही there आहे. is no sad story like the story that happened in the Garden of Eden. एदेनेच्या बागेमध्ये जी दुःखद कहाणी घडली त्याच्यासारखी दुःखद कहाणी नाही. There is no sad story than this त्या story. इतपत दुःखद कहाणी नाही बघा जी एदेनेच्या बागेत घडली. Our first parents, आपले प्रथम पालक आदाम हव्वा, not outsiders, our first parents. बाहेरचे नाही, आपले प्रत्येकाचे प्रथम पालक, We came through them. त्यांच्यातूनच आपण आलोय. They heard Satan's voice. त्या दोघांनी सैतानाचा आवाज ऐकला. And then that brought the curse on this earth. त्यातून या पृथ्वीवरती शाप आला. They were not cursed, but the earth was cursed. ते शापित नाही झाले, पण पृथ्वी शापित झाली.